नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 4 विद्यार्थ्यांचं आयुष्य संपलं. खरं तर या नीटचा पेपर फुटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. परंतु 4 विद्यार्थ्यांनी जीव गमावला. त्यामध्ये दिल्ली, राजस्थान, गोवा आणि आणखी एका ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आणि वर पोलिसांनी यांना म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ते राष्ट्रगीत म्हणत असताना सुद्धा त्यांना ओढून तोडून मारलं. असं हे असा एक अन्याय, असा एक घोर अन्याय मोदी सरकारच्या काळात सुरू आहे. हे विद्यार्थ्यांनी एकतर शैक्षणिक नुकसान झालं असताना स्वतःच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गानं न्याय मागण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्या विद्यार्थ्यांना जनावरासारखं मारण्यात आलं. आणि त्यांचा दोष काय? तर न्याय मागण्यासाठी आले होते. पण ते दहशतवादी नव्हते, आतंकवादी नव्हते, शांततेच्या मार्गाने आले होते. पोलिसांनी मात्र तिथं त्यांची खाकी रुबाब दाखवला. जिथं दाखवायचं तिथं दाखवत नाही पोलीस त्यांचा खाकी रुबाब. मात्र विद्यार्थ्यांवर अमानुष असं मारहाण करत, जनावरांसारखी मारहाण करत त्यांना म्हणजे कुठं चाललंय, कुठं नेऊन ठेवलाय हा आपला देश, आपला महाराष्ट्र काय चाललंय नेमकं? नीटची परीक्षा, तो नीटचा पेपर फुटलेला जी घटना आहे, या घटनेला कारणीभूत ठरणारा जो मोठेगावकर आहे, त्या मोठेगावकरच्या विरुद्ध खरं तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. तर त्या स्वतःच्या मोठेगावकरने स्वतःच्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून लाखो रुपये, करोडो रुपये कमवले. आणि असं असताना काही विद्यार्थी स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. हे फार मोठं दुर्दैवी. या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये खरं तर कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे. जो कोणी भ्रष्टाचार करत आहे, जो कोणी चुकीच्या मार्गाने जात आहे, जो कोणी वाईट मार्गाचा अवलंब करून स्वतःचा जे आर्थिक विकास करत आहे, स्वतःच्या आर्थिक विकासासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना विठील धरत आहे, अशा नराधमांच्या विरुद्ध कठोर कायद्याची आवश्यकता आहे. खरं तर ही 4 विद्यार्थी जे स्वतःचं आयुष्य ज्यांनी संपवलं, त्या 4 विद्यार्थ्यांच्या मरणाला हा मोठेगावकर हाच कारणीभूत आहे. कारण कोचिंग क्लासच्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसे कमवले आणि जे परीक्षा मंडळ असतं, त्या परीक्षा मंडळाच्या शिक्षकांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यानं पेपर विकत 5 लाखांना काहीतरी विकत घेतला असं. त्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत. मात्र असे गंभीर प्रकार यापुढे महाराष्ट्रात घडता कामा नये, देशात घडता कामा नये. कारण एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करतो आणि दुसरीकडे असे जे गैरप्रकार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या ठिकाणी वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यम यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपदेशाचे डोस पाडले जातात. साधू संतांच्या मार्फत कुठेतरी काहीतरी उपदेशाचे, प्रबोधनाचे डोस पाडले जात असताना सुद्धा अशा भयानक घटना घडत आहे. एकीकडे खरात बाबा अत्याचार करतो, दुसरीकडे दुसरा बाबा चांगला उपदेश करतो, प्रबोधन करतो, तरीही समाज सुधारायला तयार. समाज बिघडत चाललाय. नेमकं या समाजाला काय अपेक्षित आहे? कीर्तनाने सुधारत नाही, तमाशाने बिघडत नाही असं म्हणतात. मात्र या समाजाला अपेक्षित काय आहे? या समाजामध्ये जे गिधड आहेत, जे मोठेगावकर सारखे, अशोक खरात सारखे, या गिधडांना कोर्टाच्या मार्फत म्हणा किंवा पोलिसांच्या अशा सरळ वेळ काढूपणाच्या शिक्षेच्या ऐवजी असा कडक कायदा काढला पाहिजे आणि भर चौकात त्यांना गोळ्या घालून किंवा त्यांना याचे हाल करून यांना मारलं पाहिजे. 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकार गेल्या म्हणजे हे आताच नाही, गेल्या 10 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे पेपर फुटीचा. पेपर आज नाही फुटला, गेल्या अनेक दिवसापासून फुटलाय. असा प्रकार सुरू आहे. पण सरकार काय करते? मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करते. असा आरोप सुद्धा होतो. तुम्ही कशासाठी करताय? सत्तेसाठी. सत्तेचा वापर तुम्ही जर मोठमोठ्या लोकांना पायघड्या घालण्यासाठीच करणार आहात, तर मग सामान्यांनी काय आत्महत्या करायचे का? जगायचंच नाही का? कुठेतरी हालचाल केला पाहिजे. या पुढच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना कोणाला करायचं, कोणाला निवडून द्यायचं हा विचार करा. तुम्ही सुद्धा यात खूप मोठे दोषी आहात. मतदान करताना पैसे घेता, दारू पिता आणि वाहवत जाता. त्यांनी खोटं आश्वासन दिले तर त्यांना बळी पडता. मला काडीची सुद्धा अक्कल राहिली नाही. स्वतः सारासार विचार करा, हे सांगायचे. धन्यवाद.